श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आजचा हा संदेश अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण 21 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना तुम्हाला आतून हादरवून सोडणार आहेत. काही दिवसांपासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत आहे. कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे का? तुमच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती खरंच तुमच्या बाजूने आहे का? आणि तुम्ही ज्याच्यासाठी इतके दिवस मनापासून प्रयत्न करत आहात त्याचा परिणाम नेमका कधी मिळणार? आजच्या या राशी भविष्यात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हळूहळू समोर येणार आहेत. लक्षात ठेवा, ही राशी भविष्य श्रद्धा आणि मनोरंजनाच्या दृष्टीने घ्या. कोणताही मोठा निर्णय फक्त यावर आधारित घेऊ नका. सिंह राशीच्या लोकांनो, 21 ऑगस्ट नंतर पहिली मोठी घटना तुमच्या एखाद्या जुन्या गोष्टीशी संबंधित असू शकते. तुम्ही ज्या विषयाला संपलेला अध्याय समजत होतात तोच विषय पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतो. एखादा जुना फोन, अचानक आलेला संदेश, एखाद्या व्यक्तीची भेट किंवा विसरलेली माहिती तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करू शकते. आणि याच ठिकाणी तुम्हाला पहिला धक्का जाणवेल. कारण तुम्हाला जे काही सांगण्यात आले होते आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये फरक असल्याचे लक्षात येऊ शकते. पण घाबरू नका. हा धक्का तुमचे नुकसान करण्यासाठी नसून तुम्हाला जागे करण्यासाठी आलेला संकेत असू शकतो. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त तुमच्या यशाच्या वेळी तुमच्या जवळ येतात, पण तुमच्या अडचणीच्या काळात मात्र मागे हटतात. 21 ऑगस्ट नंतर अशाच एका व्यक्तीचे खरे रूप तुमच्या लक्षात येऊ शकते. दुसरी आर्थिक घटना, गेल्या काही काळापासून अडकलेले पैसे, थांबलेले काम, अपेक्षित नसलेली रक्कम किंवा एखाद्या व्यवहारासंबंधाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आता काहीच होणार नाही, पण अचानक परिस्थिती बदलू शकते. जिथे तुम्ही निराश झाला होतात तिथूनच आशेचा किरण दिसू शकतो. मात्र सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. पैशांच्या बाबतीत कागदपत्रे, व्यवहार आणि अटी व्यवस्थित तपासा. तिसरी घटना आहे नातेसंबंधाशी संबंधित. ज्याच्याशी काही काळापासून मनात दुरावा आहे त्या व्यक्तीशी पुन्हा संवाद होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेतला असेल तर तो हळूहळू दूर होऊ शकतो. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, तुम्ही त्या व्यक्तीला पुन्हा मनापासून स्वीकाराल का? कारण या काळात तुमच्या मनाला जुन्या जखमा पुन्हा आठवतील. तुम्ही बाहेरून मजबूत दिसाल, पण आतून अनेक प्रश्न तुम्हाला त्रास देतील. अशावेळी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. वेळेला थोडा वेळ द्या. कारण सत्य कधी कधी उशिरा समोर येते, पण एकदा समोर आले की अनेक गोष्टी स्पष्ट करते. चौथी घटना तुमच्या कामाशी किंवा करिअरशी संबंधित असू शकते. एखादे काम जे तुम्ही खूप दिवसांपासून करत आहात त्यात अचानक बदल होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळू शकते, नवीन व्यक्ती तुमच्या कामात सहभागी होऊ शकतात किंवा तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाऊ शकते. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचे कष्ट कोणी पाहतच नाही, पण 21 ऑगस्ट नंतर तुमच्या मेहनतीकडे लक्ष जाण्याची शक्यता आहे. तुम्ही शांतपणे केलेल्या कामाचा परिणाम अचानक दिसू शकतो आणि हा क्षण तुमच्यासाठी अभिमानाचा असेल. पण सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या अहंकाराला तुमच्या प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. कारण संधी मिळाल्यानंतर ती टिकवण्याची संयमाची गरज असते. पाचवी आणि सर्वात भावनिक घटना म्हणजे घरातील एखाद्या विषयाचे सत्य हळूहळू समोर येणे. घरातील एखादा गैरसमज, जुना वाद, एखाद्या व्यक्तीचे वागणे किंवा लपून राहिलेली माहिती यामुळे काही काळ मन अस्वस्थ होऊ शकते. तुम्हाला प्रश्न पडेल की हे मला आधी का सांगितले नाही? पण प्रत्येक सत्य लगेच सांगितले जात नाही. काही सत्य समोर येण्यासाठी योग्य वेळही लागतो आणि कदाचित 21 ऑगस्ट नंतर तो काळ सुरू होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांनो, या काळात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. तुमच्या आयुष्यात कोण खरे आहे आणि कोण फक्त गरजेपुरते तुमच्या जवळ आहे यातील फरक. काही लोक स्वतःहून दूर जातील. सुरुवातीला तुम्हाला वाईट वाटेल, डोळ्यात पाणीही येईल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की कदाचित त्यांचे दूर जाणे तुमच्यासाठी चांगले होते. कारण प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कायम ठेवणे आवश्यक नसते. काही माणसे फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. सिंह राशीच्या लोकांनो, 21 ऑगस्ट नंतर तुमच्या मनात आध्यात्मिक विचार वाढू शकतात. मंदिरात जाण्याची इच्छा, देवाचे नामस्मरण करण्याची ओढ किंवा काही काळ शांत बसण्याची गरज जाणवू शकते. अशावेळी स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यातील गोंधळातून बाहेर पडण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक संवाद करा. कोणीतरी काय म्हणते यापेक्षा तुमच्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात हे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता असली तरी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे.
विशेषतः अचानक मोठी खरेदी, भावनेच्या भरात केलेली गुंतवणूक किंवा कोणाच्या दबावाखाली केलेला आर्थिक व्यवहार टाळा. तुमच्याकडे पैसे येण्याची संधी असेल तर त्याचे नियोजन करा, कारण पैसा मिळवण्याइतकेच ते योग्य पद्धतीने टिकवणेही महत्त्वाचे आहे. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिक ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडून संकेत मिळू शकतात, पण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनापासून खरी असेलच असे नाही. त्यामुळे आधी व्यक्तीला समजून घ्या आणि नंतरच मन द्या. ज्यांचे नाते आधीपासून आहे त्यांनी छोट्या गैरसमजाला मोठे रूप देऊ नये, कारण एक चुकीचे वाक्य अनेक दिवसांचे नाते दुखावू शकते. संवाद ठेवा पण आरोप टाळा. सिंह राशीच्या लोकांनो, तुमची गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. तुमच्यावर आलेला एक धक्का हा शेवट नसतो. काही धक्के आपल्याला चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात. काही लोकांचे दूर जाणे आपल्याला स्वतःची किंमत शिकवते. काही आर्थिक अडचणी आपल्याला शिस्त शिकवतात आणि काही नात्यामधील सत्य आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते. त्यामुळे 21 ऑगस्ट नंतर जे काही घडेल त्याकडे फक्त भीतीने पाहू नका, त्यामागचा धडा समजून घ्या. तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. जुने ओझे कमी होईल, मनातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे हे स्पष्ट होऊ शकते. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. अनेकदा तुमचे मन दुखले पण तुम्ही कोणाला सांगितले नाही. अनेकदा तुम्हाला अन्याय झाल्यासारखे वाटले पण तुम्ही शांत राहिलात. अनेकदा तुम्ही एखाद्याला दुसरी, तिसरी आणि चौथी संधी दिली, पण आता वेळ आली आहे स्वतःला देखील संधी देण्याची. सिंह राशीच्या लोकांनो, तुमची किंमत कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. तुम्हाला कोणी कमी लेखले म्हणून तुम्ही कमी होत नाहीत. तुम्हाला कोणी सोडले म्हणून तुमचे आयुष्य संपत नाही आणि एखादे काम उशिरा झाले म्हणून तुमचे नशीब खराब आहे असेही नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. 21 ऑगस्ट नंतर तुमच्यासमोर काही नवीन संधी येऊ शकतात. त्यातील काही लगेच आकर्षक वाटतील तर काही साध्या दिसतील, पण कधीकधी साधी दिसणारी संधीच आयुष्य बदलते. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आणि हो, सिंह राशीच्या लोकांना, जर या राशी भविष्यातील एखादी गोष्ट तुमच्या सध्याच्या परिस्थितीशी जुळत असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने जय श्री स्वामी समर्थ असे लिहा, कारण श्रद्धा मनाला आधार देते आणि सकारात्मक विचार माणसाला पुढे जाण्याची शक्ती देतात. शेवटी एवढंच सांगते, 21 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात जे सत्य समोर येईल ते सुरुवातीला धक्का देऊन जाईल, पण त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टीचे खरे कारण समजू शकते. काही चेहरे बदलतील, काही नाती स्पष्ट होतील, पैशांबाबत नवा मार्ग दिसेल, कामात नवीन दिशा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखू लागाल. म्हणून घाबरू नका, संयम ठेवा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि देवाचे स्मरण करत पुढे जा. कारण कधीकधी आयुष्यात आपल्याला मोठे सुख देण्यापूर्वी काही कठीण सत्य दाखवतो देव. आणि कदाचित सिंह राशीसाठी आता तोच बदलता काळ सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.